बघू शकता मित्रांनो, हा आपल्याकडं रेड कलरचा कोंबडा आणि तुम्ही बघाल मित्रांनो तर हा आहे लगभग 1.5 किलो आहे आणि 1.5 किलोच्या हिशोबानं हा कोंबडा आहे हा आणखी मोठं होणार आहे. आणि मोठं कसं होणार आहे मित्रांनो, कशावरून समजतोय याचं मित्रांनो, इथं आरू असतात मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे नाही का, हे आरू, हे तर आरू आता इतके छोटे आहेत. तर आरू छोटे असल्यामुळे इतकं वाढ झालं. तर बघा आता आरू येईपर्यंत, मोठे वाढेपर्यंत यांची वाढ किती होईल नाही का. तर मित्रांनो, हा कोंबड्याची वाढ लगभग 3.5 ते 4.25 किलोपर्यंत हा कोंबडा जाईल. कारण की बघा याची क्वालिटी बघा मित्रांनो कसा आहे ना, रेडवाला कोंबडा बघा. आणि एकदम हा शांत स्वभावाचा आहे. आणि जे माझ्याकडे जे तुम्हाला व्हाईटवाला आणि जो ब्लॅकवाला मुर्गा दाखवला होता मित्रांनो, तो थोडं ते ॲग्रेसिव्ह आहेत आणि हा एकदम शांत आहे मुर्गा. आणि हे यांना जरी ॲग्रेसिव्ह बनवायचं असेल तर हे मित्रांनो, यांना काही दिवस अंधारामध्ये त्यांना बांधून ठेवावा लागतो, तेव्हाच हे ॲग्रेसिव्ह होतात. आणि हे माझ्याकडे काही कोंबडे आहेत जे बांधून नाही ठेवला तरी पण ते मित्रांनो ॲग्रेसिव्ह आहेत. आणि मित्रांनो कसं आहे कोंबडा नक्कीच सांगा. बघू शकता मित्रांनो, बघा किती उंच आहे ना कोंबडा, बघा किती उंच आहे बघा, है ना. बघा क्वालिटी बघा मुर्ग्याची एकदम है. तर कसं वाटलं मित्रांनो नक्कीच सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर अभी के लिए बाय.